समाजशास्त्राचा उदय आणि विकास समजून घेताना समाजशास्त्रासाठी उपलब्ध असलेली सामाजिक आणि बौद्धिक पार्श्वभूमीसुद्धा पाहणं गरजेचं आहे. समाजशास्त्र या विषयाच्या अभ्यासाची सुरुवात होऊन जवळपास 175 वर्ष झालेली आहेत. सर्वच सामाजिक शास्त्रांमध्ये समाजशास्त्राला तरुण शास्त्र असंही मानलं गेलेलं आहे. हे शास्त्र तरुण यासाठी आहे की समाजशास्त्र या विषयाचा उगम हा सगळ्या शास्त्रांच्या शेवटी झालेला आहे. आणि जरी या शास्त्राचा उगम हा शेवटी झालेला असला तरी आज जवळपास 200 वर्षानंतर अशी परिस्थिती पाहावयास मिळते की समाजशास्त्राचा खूप विकास झालेला आहे. अनेक ज्ञानशाखांचा आणि उपशाखांचा त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या अध्ययन पद्धतींचा देखील यामध्ये विकास झालेला आहे. उत्तरोत्तर समाजशास्त्राची व्याप्ती अभ्यासाचीही वाढत गेलेली आपल्याला दिसून येते. समाजशास्त्रात समाजातील अनेक विषयांचा अभ्यास होत आहे आणि तो आपण आता शास्त्रीय आणि सैद्धांतिक पद्धतीनं करत आहोत. हे शास्त्र तरुण असूनही या शास्त्राने एक वेगळा ठसा सामाजिक शास्त्रांमध्ये उठवलेला दिसून येतो आणि त्यामुळे आज त्याचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालेले दिसून येते. मग या शास्त्राचा विकास हा जो झालेला आहे तर त्यामागे काय कारणं आहेत? तर त्यामागे अनेक कारणं असलेले आपल्याला दिसून येतात. आता पहिलं कारण यामधलं जे आहे ते युरोपातील सरंजामशाही. युरोपमध्ये सरंजामदार, धर्मगुरू आणि सामान्य कष्टकरी वर्ग होते. सरंजामदारांना विविध अधिकार आणि सुविधा त्या काळामध्ये त्या ठिकाणी होत्या. धर्मगुरू ही त्यावेळेस विलासी जीवन जगत असत, म्हणजे लक्झरियस लाईफ त्यावेळेस ते जगत होते. चर्चमध्ये या धर्मगुरूंचेच साम्राज्य निर्माण झालेले होते. परंतु जो तिसरा वर्ग होता सरंजामदारांच्या जमिनीवर शेतमजूर म्हणून तो काम करत होता. हा जो शेतमजूर वर्ग होता हा अज्ञानी होता, धर्मभोळेपणा त्यांच्यामध्ये होता आणि ते गुलाम असत. कारण युरोपीय राष्ट्रांमध्ये त्या काळामध्ये गुलामीची पद्धत होती. गुलामांना खरेदी केलं जात असत, विकलं जात असत आणि त्यांच्याकडून हा जो सरंजामदार वर्ग असे हा त्यांना पाहिजे ती कामं त्यावेळेस ते करून घेत असत. समता, स्वातंत्र्य, न्याय या मूल्यांपासून हा वर्ग दूर होता. म्हणजे ह्या वर्गाला, हा जो शेतमजूर वर्ग होता किंवा हा जो गुलामांचा वर्ग होता, ह्या वर्गाला ह्या नवीन युगाच्या मूल्यांची माहिती नव्हती. तेव्हा अशा स्थितीचं विश्लेषण करण्याची गरज ही तत्कालीन समाजव्यवस्थेत सामाजिक जाणीवा असणाऱ्या लोकांना झालेली आहे. त्यामुळे या घटकांचे प्रथम तात्विक अध्ययन करण्यात आले व पुढे तार्किक अभ्यास ह्या स्थितीचा होऊ लागला. आता ही त्या काळामध्ये समाजातली ही परिस्थिती आहे. या परिस्थितीला पुढं आणण्याचं, या परिस्थितीचं विश्लेषण करण्याचं काम कोणी केलेलं आहे तर तत्कालीन विद्वानांनी केलेलं आहे. आता समाजशास्त्राचं उदयाचं दुसरं कारण आपल्याला असं दिसून येतं की त्या काळामध्ये व्यापार विस्तारालाही सुरुवात झालेली होती. 15व्या शतकापासूनच उद्योग आणि व्यापाराचा विस्तार हा पद्धतशीरपणे होऊ लागला. या व्यापाराच्या विस्ताराला व्यापाराची क्रांती देखील असंही म्हटलं जातं. युरोपियन व्यापारी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी व्यापारासाठी प्रवास करू लागले. उदाहरणार्थ पोर्तुगीज, स्पेन, हॉलंड, इंग्लंड या देशाच्या लोकांनी व्यापारासाठी समुद्राच्या पलीकडे ते प्रवास करू लागले. भारत, अमेरिका इत्यादी भिन्न संस्कृतीचे समाज त्यांना पाहावयास मिळाले. त्यामुळे सामाजिक घटकांची अभ्यास करण्याची प्रेरणा ह्या लोकांना मिळाली. प्रवासाला सुरुवात झाली आणि आपल्याकडं भारतामध्ये तर असं मानलं जायचं की प्रवास करणं काय आहे, पाप मानलं जायचं आणि त्यामुळे लोक प्रवासच करायची नाहीत, आहे त्या ठिकाणीच राहायची. म्हणजे आपल्या ज्या काही सामाजिक धारणा होत्या किंवा ज्या काही समजुती होत्या तत्कालीन परिस्थितीमध्ये ह्या कशा होत्या तर सामाजिक विकासाला बाधा निर्माण करणाऱ्या होत्या. पण हळूहळू युरोपियन राष्ट्रांमध्ये अशा प्रकारचा विचार हा होऊ लागला आणि हे सुद्धा कारण काय तर समाजशास्त्राच्या उदयाला कारणीभूत ठरलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे लोक त्याचा अभ्यास करायला लागले.
सामाजिक परिस्थितीचा अभ्यास त्यावेळेस करायला लागले. लोक व्यापार करायला लागले, एका देशातून दुसऱ्या देशात जाऊ लागले, दुसऱ्या देशातल्या परिस्थितीचं ते निरीक्षण करू लागले, परीक्षण करू लागले आणि सगळीकडचीच काय तर त्यावेळेस परिस्थितीमध्ये बदल होऊ लागला. म्हणजे सामाजिक परिवर्तन हे होऊ लागलं. अशा प्रकारे म्हणजे व्यापाराचा विस्तार हा वाढत गेला प्रवासामुळे. एका देशातून दुसऱ्या देशामध्ये लोक काय बोटीनं प्रवास करायला लागले, जहाजानं समुद्रातून प्रवास करायला लागले. तर असं प्रवास करणं हे प्राचीन काळामध्ये समुद्र प्रवास तरी निषिद्ध मानला गेलेला होता आणि त्यामुळे काय तर विकासावर मर्यादा पडत होत्या. पण हळूहळू युरोपियन राष्ट्रांमध्ये काय होऊ लागलं तर एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास म्हणजे व्यापाराच्या निमित्तानं होऊ लागला आणि त्यामुळे मग नवीन मूल्य समाजामध्ये येऊ लागली आणि या नवीन परिस्थितीचं विश्लेषणही समाजाचं विश्लेषण करणारे जे विद्वान होते ते करू लागले आणि व्यापाराचा विस्तार हा सुद्धा समाजशास्त्राच्या विकासाला कारणीभूत असलेला म्हणजे उदयाला कारणीभूत असलेला आपल्याला दिसून येतो. यानंतरचं तिसरं कारण आहे राजकीय क्रांती. जॉर्ज रिटजर या विचारवंताने आपल्या मॉडर्न सोशिओलॉजिकल थिअरी या ग्रंथात राजकीय क्रांतीच्या पार्श्वभूमीवर समाजशास्त्र विचाराच्या उदयाला सुरुवात झाली असं म्हटलेलं आहे. त्याच्या मते 18व्या आणि 19व्या शतकात राजकीय क्रांती झाली. फ्रेंच राज्यक्रांतीने समाजशास्त्रीय विचार जन्मास येण्यास महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे राजकीय क्रांतीमुळे समाजव्यवस्थेची संरचना आणि समाजव्यवस्थासुद्धा प्रभावित झालेली आहे. त्यामुळे ही बदलती व्यवस्था समजावून घेण्यासाठी समाजशास्त्रज्ञ प्रयत्न करू लागले. आता त्या काळामध्ये समाजामध्ये किंवा जगामध्येच जे काही नवीन बदल होत होते ते त्या नवीन बदलांचं विश्लेषण करण्याच्या प्रक्रियेला प्रत्येक राष्ट्रामध्ये सुरुवात झालेली होती. प्रत्येक राष्ट्रातले जे काही विचारवंत होते, विद्वान मंडळी होते, तर ही लोक काय करत होती, आपल्या आपल्या समाजाचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये करत होती. आणि ही परिस्थिती त्यामध्ये प्रामुख्यानं फ्रेंचची राज्यक्रांती ही अतिशय महत्त्वपूर्ण राजकीय क्रांती जगामध्येच मानली गेलेली दिसून येते. कारण क्रांती म्हटलं तर काय आहे, त्याचा अर्थ की सामाजिक व्यवस्थेमध्ये अचानक झालेलं परिवर्तन, यालाच काय म्हटलं जातं तर राजकीय क्रांती असं म्हटलं जातं. आणि अशी जी फ्रेंचमध्ये क्रांती झाली ती जगामध्ये सगळीकडेच होऊ लागली. जगामध्ये सगळीकडेच स्वातंत्र्याची मागणी होऊ लागली, स्वातंत्र्याचं वारं हे सगळीकडेच वाहू लागलं आणि त्यामुळे ही परिस्थितीसुद्धा काय तर समाजशास्त्राच्या विकासाला उदयाला कारणीभूत ठरलेली आहे. कारण याचा अभ्यास ह्या नवीन नवीन जागतिक घडामोडी त्या काळामध्ये ज्या घडत होत्या त्या घडामोडींचं विश्लेषण हे प्रत्येक राष्ट्रांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं होत होतं आणि त्यामुळे लोकांना जी राष्ट्रे पारतंत्र्यामध्ये होती त्या राष्ट्रांना ह्या क्रांतीमुळे प्रेरणा मिळत होती, स्वातंत्र्याची प्रेरणा मिळत होती आणि त्यातून त्या राष्ट्रांमध्ये देखील बदल घडून येऊ लागले आणि याचं विश्लेषण सामाजिक विश्लेषण हे त्या देशातील विद्वान मंडळी करू लागले आणि हे सुद्धा मग काय तर समाजशास्त्राच्या उदयाला कारणीभूत असलेलं एक कारण म्हणून आपल्याला सांगता येतं. यानंतरचं पुढचं कारण आहे प्रबोधन काळ. आता प्रबोधन काय आहे तर समाजामध्ये जागृती करण्याची प्रक्रिया आहे. समाजामध्ये ज्या काही वाईट चाली रीती परंपरा आहेत तर त्या कशा वाईट आहेत आणि आपण त्या न पाळता आपण नवीन मूल्यांचा कसा स्वीकार केला पाहिजेत, या गोष्टीचं ज्ञान हे प्रबोधनाच्या माध्यमातून तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये दिलं जात असे. तर प्रबोधन काळ याला म्हटलं गेले. लोकांचं प्रबोधन करणं, लोकांच्या जुन्या ज्या काही समजुती आहेत त्या काढून टाकणं आणि त्या ठिकाणी त्यांना नवीन मूल्यच्या संदर्भात मार्गदर्शन करणे. 18व्या शतकात हा प्रबोधन काळाने खूपच प्रभावित झाला. तसं पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये 15व्या शतकामध्ये प्रबोधन काळाला सुरुवात झालेली आहे. पण आपल्याकडे मात्र काय आहे, भारतामध्ये 19व्या शतकामध्ये प्रबोधन काळ हा मानला जातो. युरोपातील लोकांच्या चिंतन प्रक्रियेमध्ये बदल झाले, लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल झाला. ऑगस्ट कॉम्टने आपल्या मानवी प्रगतीच्या 3 अवस्थामध्ये जी वैज्ञानिक अवस्था सांगितलेली आहे ती अवस्था या काळामध्ये सुरू झालेली आहे. लोक समाजातील घटकाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहू लागले. इटली, जर्मन
फ्रान्स, अमेरिका आणि इंग्लंड इत्यादी देशात वैचारिक प्रगतीला सुरुवात झाली आणि त्यामुळे या देशात समाजशास्त्र निर्मितीस एक पार्श्वभूमी तयार झालेली दिसून येते. लोकांच्या विचारामध्ये परिवर्तन घडवून आणणं हे प्रबोधनाचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येतं. असं प्रबोधन हे समाजातले विद्वान मंडळी किंवा सुशिक्षित असलेले व्यक्ती ह्या समाजामध्ये परिवर्तनासाठी प्रयत्न करत असलेले आपल्याला दिसून येतं आणि त्यातून समाजामध्ये प्रबोधन हे होत असतं. तर भारतापेक्षाही पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये प्रबोधन युगाला लवकर सुरुवात झालेली आहे. कारण तिथं काय आहे तर शिक्षणाला लवकर सुरुवात झालेली आहे. भारतामध्ये मात्र आपल्याला वेगळी परिस्थिती दिसून येते. सगळे शिक्षणावर बंधनं, सामाजिक सहभागावर बंधनं, विविध प्रकारची बंधनं ही जातीव्यवस्थेच्या माध्यमातून घातली गेलेली होती आणि त्यामुळे काय झालेलं आहे तर आपल्याकडं प्रबोधनाला खूप उशिरा सुरुवात झालेली आहे. प्रामुख्यानं ब्रिटिश लोकांचं आपल्याकडे आक्रमण झालं आणि त्यानंतर म्हणजे जवळपास 19व्या शतकामध्ये जेव्हा भारतातली लोकं शिकू लागली, इंग्रजी शिक्षणाच्या प्रभावामध्ये आले, तेव्हा कुठे लोकांना आधुनिक ज्ञानाचा परिचय होऊ लागला आणि त्यातून त्यांनी काय केलेलं तर समाजाचं प्रबोधन करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे अशा प्रकारचा प्रबोधन काळ हा वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये वेगवेगळ्या काळामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. एकूणच काय तर जगभरामध्ये लोकांच्या विचारामध्ये परिवर्तन होण्यासाठी सुरुवात झाली होती. लोक नवीन पद्धतीने विचार करायला शिकत होते आणि हा प्रबोधनाचा काळ जो आहे तो सुद्धा काय तर समाजशास्त्राच्या उदयाला कारणीभूत ठरलेला आपल्याला दिसून येतो. तर अशी अनेक कारणं आहेत ती आपण पुढे पाहणार आहोत.